आमचे मयूर सरांची थोडीशी जास्तीच झाली, तर आता मयूर सर बिया खाता. बोला ना, काहीतरी बोला ना. एकदम ओके सर. मॅच बघा तुम्ही. कसाला ओके? आता तुम्ही काय ओके काय सांगा. पहिल्यांदा दिवसाला बी ते टुर्नामेंट व्हायचे, पण सध्या 3-1 दिवसापासून दिवसाला टुर्नामेंट त्यांनी बंद करून दिली. आपण काय माहिती असं काय झालं असेल. दिवसा तो आता रात्रीचे 9 वाजता आहे. म्हटलं चला ब्लॉक टुर्नामेंट चालू होतं, तुम्हाला दाखवतो. याच सही वाटते लाईटमुळे क्वालिटी. तर बाई आता आपले मुकेश भाई आले. कसं वाटतं तुला टुर्नामेंट बघून? ब्लॉक ओके 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 का? मित्रांनो, एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सोनूकुडी ब्लॉग मध्ये लिटरली 3-1 दिवसानंतर वाटतं मी ब्लॉग कंटिन्यू केला, कारण की यार थोडंसं काम येऊन लागलं होतं म्हणून ब्लॉग थांबून गेला होता. आणि तुम्हाला तर माहिती सध्या आपल्या इथे टुर्नामेंट चालते, तर सध्या तेजीतील व्हिडिओवर तर खूपच दिवसापासून. फिलहाल तर आता आहे ना त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, कारण की आता त्यांची मॅच आहे. 1 तासामध्ये तर प्रॅक्टिस करत आहे त्यांच्यामध्येच. आणि मस्त संध्याकाळी 5:30 वाजता ब्लॉग कंटिन्यू करत आहे. तसा काय व्ह्यू आहे आज मस्त सूर्योदयापासून तर संध्याकाळच्या टाईमतून हे खाली प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो. मग निघू आपण गाडीवर मस्त. आज तर गाडीला भरून लागली तर कुठेतरी फिरू, डोळे वाटतं बरं कुठेतरी. तर बाई हे त्यांच्या टीमा तर काय करताय बाई काय माहित ते, कारण की अजून बाकी ना त्यांची मॅच व्हायच्या. रात्री तर इथं उभं बी राहिला जात नाही, एवढी थंडी राहते इथे. एकदम लाईटा विटा लावून ठेवलेल्या विषयी. इथून तुम्हाला व्हिडिओमध्ये ना खूपच छोटा वाटत असेल, पण ग्राउंड चांगलं मोठं आहे बाई. दूरपर्यंत बाउंड्री ठेवलेली त्यांनी. पहिल्या ना दिवसाला बी ते टुर्नामेंट व्हायचे, पण सध्या 3-1 दिवसापासून दिवसाला टुर्नामेंट त्यांनी बंद करून दिली. का बघ काय माहिती असं काय झालं असेल. नाही तर दिवसाला बी टुर्नामेंट राहायची, कारण की ना दुपारी कोणी बघत नाही एवढं. रात्री कसं सगळे फ्री येऊन राहतात, मग चांगली गर्दी राहते मॅच बघायला. दुपारी काही कोणी राहत नाही. चला मग आपण बी निघून येतो. तुम्हाला आत्ताच एक मॅच दाखवून दिलीच ते मी. तर बाई आता किडीच ऑफिसवर बसलेलं आहे. आता मस्त जेवण करून मग रात्री टुर्नामेंटच्या मॅच बघायला. आणि ते सोबत सेट लोक बसले आहेत, आपला सेट लोक. तो आता रात्रीचे 9 वाजता आहे. म्हटलं चला ब्लॉक टुर्नामेंट चालू होतं, तुम्हाला दाखवतो. आज काय सही वाटते लाईटमुळे क्वालिटी एकदम बेस्ट वाटते आहे, पण सारखी नाही. अरे चला तुम्हाला दाखवतो. 6 ओव्हर झालेले, 6 ओव्हर मध्ये त्यांचे काही 40 रन झालेले. आणि विकेट पडून गेली यार विचारांची. 4थी विकेट आहे. नवा बॅट्समॅन जातोय आता. हो अजून एक विकेट चालली गेली. 5 विकेट फायनली 5 विकेट होऊन गेले यांच्यावाला. बाई माझ्यासोबत ना असा किस्सा झालाय ना, बरं कोणी धाब्यावर नव्हतं, नाही तर हसून पागल होऊन गेलं असते. मी ना वीटच्या मागे असं बियांचं ठेवलेलं होतं, बिया शेंगदाणे. या डायरेक्ट आबा आली, डायरेक्ट सगळे बिया पडून गेले माझे. मॅचच्या सगळा आनंदच माझ्या कामातून चालला गेला. मस्त स्टॉक मध्ये आणलं होतं मी खूपच. शेंगदाणे बिया सगळं गेले सगळे कामातून. 2 ताणून मॅच बघू. बडीशोप मी आणली नाही, तर मी असं स्टॉक मध्ये राहतोच आपलं. तर बाई आता मस्त खाली काय विकास भाई काय बोलते. बाई आता आपले मुकेश भाई आले. कसं वाटतंय तुला टुर्नामेंट बघून? ब्लॉक ओके 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 का? आता खालून बघून घेतले. बंजारा टायगर जिंकून गेली, तर दाखवून दिला. तर जाऊ द्या. आजचा छोटा ब्लॉग तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओ मध्ये. आमचे मयूर सरांची थोडीशी जास्तीच झाली, तर आता मयूर सर बिया खाता. बोला ना, काहीतरी बोला ना. एकदम ओके सर. मॅच बघा तुम्ही. कसाला ओके? आता तुम्ही काय काय ओके काय झोपले होते तुम्ही आता? ठीक आहे ना, आता मॅच बघा. आकाश सर आता तुम्ही मॅच बघा. नाही काय म्हणताय, मॅच तर चालू आहे आपली. कोणती गेम? आले, पण तुम्ही काय बोलत नाही सर. बल्लेबाज अभी थोडासा किक मार रहे हैं. अभी देखो तुम इधर. Make him spicy, Papa.